नमस्कार मित्रांनो, माझं नाव युवराज. कला ही केवळ पाहण्याची गोष्ट नाही, तर ती अनुभवाची गोष्ट आहे. त्यासाठीच चला तर मग सुरू करूयात. आज आपण त्या व्यक्तीचे चित्र काढत आहोत, ज्याने हसून-हसून आपल्या डोळ्यातून पाणी आणले आणि जातानाही अश्रू आणले. ते कलाकार म्हणजे आपले सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे. लक्ष्मीकांत बेर्डे हे असे नाव आहे, ज्यांनी 90चा दशक गाजवून दे धमाल केली आणि आपल्याला झपाटून सोडलं. असे आपले सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे. तुम्ही पाहत असाल, आपण एक रफ स्केच ड्रॉ करून ठेवलेला आहे. तुम्ही पाहत असाल, आपण एक रफ असे स्केच आखून ठेवले आहे. कारण की आपल्याला अंदाज यावा, जेणेकरून आपल्याकडनं थोडीशी चूक होऊ नये यासाठी. सो स्टार्ट करूया लक्ष्या मामा यांच्या डोळ्यांबद्दल. आता त्यांच्या डोळ्यांबद्दल काय बोलायचं? त्यांचे डोळेही इतके बोलके आहेत. ज्या कलांचे डोळे सुद्धा इतके अभिनयाने भरले आहेत, तो कलाकार कसा असेल? आता लक्ष्या मामांचे डोळे तुम्ही बघितलं असाल तर खूप म्हणजे ब्लॅकिश आहेत. त्यामध्ये कोणताही हायलाइट वगैरे नाहीये. सो आपण हायलाइट केली आहे त्यामध्ये. डोळ्याला थोडीशी रिअलिस्टिक टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. पाहू शकता त्यांची भुवयाही खूप दाटसर आहेत. म्हणजे आता जसं मला ह्या चित्रामध्ये दिसतंय, मी तसंच करतोय. तसंच दाटसर काढतोय आता आपण. खरं सांगायचं तर 90चा दशक हा लक्ष्या मामा आणि अशोक मामांच्या चित्रपटाशिवाय अपूर्णच आहे. जे कोणी 90चे आहेत त्यांना माहीत असेल की लक्ष्या मामा आणि अशोक मामांचं काय छाप होते मराठी प्रेक्षकांवर. खूप जबरदस्त पिक्चर असायचे त्यांचे. जर कधी रविवारी मराठी पिक्चर लागला असेल दूरदर्शनवर आणि फॅमिली जर बघत असेल आणि ज्यामध्ये लक्ष्या मामा आणि अशोक मामा नसतील, तर आम्ही तो पिक्चरच बघत नसेल. म्हणजे तो चित्रपटच आम्ही बघत नसतो. बाहेर खेळायला जायचो आम्ही. कारण की आम्हाला इतकी सवय लागलेली लक्ष्या मामा आणि अशोक मामांची, की ज्या चित्रपटामध्ये ते आहेत तेच पिक्चर भारी अशी आमची त्यावेळेस हे होतं, समज असायची, की नाही त्यांच्याशिवाय चित्रपट म्हणजे अपूर्णच आहेत. इतके जबरदस्त कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफे. एकदम उत्तम कलाकार, उत्तम अभिनय, उत्तम सर्व चित्रपट उत्तम. फॅमिली सगळे म्हणजे प्रत्येक आता जेवढे शेजारचे घरं असायचे, 4 नंतर कुणीही बाहेर यायचं नाही. इतके बेफाम त्या चित्रपटामध्ये सगळेजण फॅमिली बघत बसायचे. इतके एकाग्र होऊन असे चित्रपट होते मराठी पहिले. सचिन पिळगावकर, परत महेश कोठारे. एक्सलंट चित्रपट होते त्यांचे मराठी. जबरदस्त. काय बोलणार त्या चित्रपटांबद्दल. सो आता तुम्ही बघत असाल आपण लक्ष्या मामा यांचे डोळे काढलेले आहेत. त्यांचं नाकही खूप धारदार आहे, स्ट्रेट आहे आणि थोडंसं लिटिल मोठं आहे. सो आपण ते हे काढून घेऊ. एखादा सीन चित्रपट झाल्यानंतर आम्ही डिस्कस करणे मित्रांबरोबर. मोठमोठ्याने हसणे, ते सीनला कसा होता, काय होता, करून दाखवणे. खूप एक्सलंट असायचं पहिलं. जबरदस्त. त्यांचीच आठवण म्हणून आपण आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचं त्यांच्या स्मरणार्थ मी हे काढत आहे ड्रॉइंग. माझ्याकडनं काय चूक वगैरे झाली असेल तर प्लीज क्षमा करा. कारण की मी एवढा मोठा नाही आहे की त्यांचं म्हणजे चित्र हे करायला. सो काही चूक झाली असेल तर माफ करा. तुम्हाला जर हे चित्र आवडले असेल, तुम्ही बघायला तुम्हाला जर काय तुमच्या प्रतिक्रिया वगैरे असतील, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून कोणाचे चित्र बघायला आवडतील,
ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की त्यांना काढून तुम्हाला व्हिडिओ मी टाकत जाईन त्यांचे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला, सो प्लीज सबस्क्राईब. असेच नवीन-नवीन व्हिडिओ मी टाकत जाईन. सो प्लीज सबस्क्राईब. आपण इथे चित्र करताना एक ब्रस्टोचे ब्रश पेन यूज केलेले आहेत, हार्ट टिपवाले. सो तुम्ही तुमच्या आवडत्या पेननेही ड्रॉ करू शकता. असं काही नाही की ते ह्यांनीच केलं पाहिजे. पण छान आहेत ते यूज करायला. मी खूप म्हणजे खूप दिवस झाले ते यूज करतोय. आणि एक ब्रश पेन टिप ही आहे, म्हणजे कार्टून चित्र किंवा व्यंगचित्र काढण्यासाठी खूप एक्सलंट आहे ब्रश पेन. तुम्ही त्याचा वापर करू शकता. बघू शकता त्याची आउटलाईन वगैरे खूप सुंदर येतात. ब्रश पेन खूप एक्सलंट आहे आउटलाईन वगैरे काढण्यासाठी. सो त्यांची केसाची हेअरस्टाईल ही खूप युनिक आहे. खूप जबरदस्त आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. सो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणाचे चित्र बघायला आवडतील. आपण नक्की ते काढूयात. सो वन्स अगेन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू सो मच मला सपोर्ट करण्यासाठी. थँक यू.